छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सावखेडा खंडाळा ग्रामपंचायतीत कथित भ्रष्टाचार प्रकरणात तक्रारदार आणि किरण भागीनाथ पवार यांनी अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासनाने चौकशी सुरू केली नसल्याचा आरोप करत आज त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात स्वतःवर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतल्यानं मोठी दुर्घटना टळली। नाही भेटणार जिल्हा परिषद चौकशी करणार सावखेडा खंडाळा ग्रामपंचायतीची मोठा भ्रष्टाचार आहे। चला घेऊन चला 8 दिवस झाले साहेब। चला अरे काय चल असं नसतं करायचं। चला 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 शांततेने चला। मला नाही पाहिजे मला चल चल न्याय देऊ। सावखेडा खंडाळा ग्रामपंचायत चौकशी करायची। चल चल सगळी चौकशी होईना सावखेडा खंडाळा ग्रामपंचायत जिल्हा परिषद वाचे सगळे चौकशी करतील। असं करायचं नाही। चला खूप मोठा भ्रष्टाचार केलाय त्यांनी। मी भ्रष्टाचाराची चौकशी होऊन जाईल। निवेदन दिलेले 2 महिन्यापासून होऊन जाईल। मला न्याय भेटत नाही। ठीक आहे न्याय भेटेल। चौकशी करतील जे संबंधित आहे ते चौकशी करतील। गाडी आणा असं करायचं ना। भरपूर मार्ग आहे त्याला भेटणार नाही। चौकशी करतील ना। टोकाचा निर्णय कशासाठी? सावखेडा खंडाळा ग्रामपंचायतमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे। 60 लाख रुपयाचा भ्रष्टाचार। मी 25/2/2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं। ग्रामपंचायतचे रस्ते वगैरे MRS खूप मोठा भ्रष्टाचार आहे। ते चौकशी होईल। याबाबत शिवसाहेबांशी काही बोलणं झालं नाही? हो शिवसाहेबांनी निवेदन दिले। नाही ग्रामपंचायत वित्त आयोगाचे पैसे तर त्याच्यातूनच केलेले काम हो आहे। हो मग काय मध्ये झाले साहेब काही MRS निधी पाण्यात रस्ते वगैरे हां भरपूर मोठा भ्रष्टाचार तिथे काम। ऍक्च्युअल काय त्याच्यामध्ये काय बोगस बिलं काढलेत की रस्ता केलाच नाही? बोगस बिलं गाडी काढली। कुठं आपली? चला ती नाही आपली सगळी वैजापूर मधले ना? वैजापूर सावखेडा ठीक आहे चला। दखल नाही माझ्यावर। आज डिपार्टमेंट आलं माझ्यावर दाब टाकायला मला ते करायला का? चौकशीचं नावच नाही, काही करीतच नाही, येतच नाही अधिकारी, कुठलेच अधिकारी येत नाही। करतात सगळी चौकशी। चंद्र डोकणे साहेबांनी 3 महिने झाले सगळं आदेश दिले। वैजापूर तालुक्यातील सावखेड खंडाळा येथील रहिवासी किरण भागीनाथ पवार यांनी ग्रामपंचायतीत कथित भ्रष्टाचाराबाबत जिल्हा परिषद विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत अनेक तक्रारी केल्याचा दावा केला। तक्रारीनंतरही कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई होत नसल्यानं प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत त्यांनी आज जिल्हा परिषद कार्यालयात आंदोलन केले। यावेळी त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तत्काळ धाव घेत त्यांना रोखलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली।